नमस्कार, मी तेजस्विनी प्रदीप पाटील. मी एका द्राक्ष बागायतदाराची बायको आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे. आपण महाशिवरात्रीनिमित्त द्राक्ष दिन साजरा करतो आणि त्या दिवशी आपण रेसिपीच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये द्राक्षाचा समावेश झाला पाहिजे. त्या पद्धतीने मी आज एक रेसिपी बनवणार आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक पुरणपोळी ही प्रत्येक सणाची शान आहे. त्याच पारंपरिक पदार्थाला द्राक्षांचा नैसर्गिक गोडवा व हलकीशी आंबट चव देऊन एक नवीन रेसिपी तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे. परंपरा जपत नवकल्पना सादर करणे हा या रेसिपीचा उद्देश आहे. चला तर मग आपण बनवूया पुरणपोळी. पुरणपोळी बनवण्यासाठीचे साहित्य: त्याच्यासाठी आपण स्वच्छ धुतलेली 1 कप द्राक्षे, अर्धी वाटी गूळ, 1 वाटी कणिक, 2 चमचे दुधाची पावडर, 1 वाटी सुकं खोबऱ्याचा कीस आणि थोडेसे वेलदोडे घेतलेले आहेत. चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण ही स्वच्छ धुतलेली द्राक्षे घेऊन मिक्सरमध्ये याचा पल्प तयार करून घेऊया. याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. हे बघा, आपला हा पल्प तयार झालेला आहे. तो चमच्याने एकदा एकजीव करून घ्यायचा. त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवून आपण हा पल्प कढईमध्ये ओतायचा आणि एक चमचा घेऊन एकसारखं हलवत राहायचं. पहिल्यांदा याला थोडंसं पाणी सुटतं. एकसारखं हलवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ ॲड करायचा. गूळ ॲड करून हे एक मिश्रण एकसारखं हलवायचं. त्याच्यामध्ये 1-2-3 वेलदोडे चेचून घ्यायचे आणि त्याची पूड आपण याच्यामध्ये मिक्स करायची. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस आपण घालायचा आणि हे मिश्रण एकजीव हलवायचं. आता आपण यामध्ये थोडीशी दूध पावडर मिक्स करणार आहोत. याच्यामुळे जेवढं मॉइश्चरायझर असेल ते सगळं शोषलं जातं व मिश्रण घट्ट होतं. हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर आपण एका ताटामध्ये काढायचं आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं. आता एक भांडं घेऊन त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ व थोडंसं तेल टाकून पुरणपोळीला आपण ज्याप्रमाणे कणिक मळतो त्याप्रमाणे सैलसर कणिक भिजवून घ्यायची. कणिक भिजून झाल्यानंतर त्यातला एक गोळा घ्यायचा व पुरणपोळीला आपण जशी पारी करतो तशी पारी बनवायची आणि त्याच्यामध्ये हे द्राक्षांचं सारण भरायचं. सारण भरून झाल्यानंतर हे व्यवस्थित सगळीकडून पॅक करून घ्यायचं आणि पिठात थोडंसं बुडवून छानपैकी पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटताना अगदी अलगद लाटायची, जास्त दाब द्यायचं नाही. हे बघा, अशा पद्धतीने सुंदर अशी पुरणपोळी तयार झालेली आहे. आता ही पोळी आपण तव्यावरती छान खमंग खरपूस भाजून घेणार आहोत. अगदी पुरणपोळीप्रमाणेच ही पोळीसुद्धा टमटमीत फुगते बरं का. आता याच्यामध्ये आपण घरचं तूप सोडणार आहोत. बघा बरं, किती छान सुंदर अशी दिसते ही पोळी. द्राक्षांची पुरणपोळी अजिबात वाटणार नाही. कोणी म्हणणार पण नाही याला ही द्राक्षाची पुरणपोळी आहे. चला तर, तयार आहे द्राक्षांपासून बनवलेली पुरणपोळी. द्राक्ष हे आपल्या शेतकऱ्यांचे महत्त्वाचे फळ आहे. त्या द्राक्षाला पारंपरिक पुरणपोळीमध्ये स्थान देऊन मी परंपरा आणि नवकल्पना यांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. ही फक्त एक गोड डिश नाही, तर आपल्या स्थानिक उत्पादनाला दिलेला सन्मान आहे. धन्यवाद.